पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणी अभय कुरुंदकरला दोषी ठरवण्यात आले। कुरुंदकरसह महेश पळणीकर, कुंदन भंडारीही दोषी आहेत। पळणीकर आणि भंडारीवर हत्येचा पुरावा नष्ट केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय। येत्या 11 एप्रिलला पनवेल कोर्ट या प्रकरणी शिक्षा सुनावणार आहे। 11 एप्रिलला बिद्रेंची मुलगी, पती यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले। बिद्रे हत्या प्रकरणातून राजेश पाटीलची निर्दोष मुक्तता करण्यात आली। आज समाधान झालंय। त्याचं कारणही असं आहे की ह्या प्रकरणाची सुरुवात म्हणजे आम्ही ज्यावेळी लढत होतो त्यावेळी आमच्यावर कोणी नव्हतं, पण एबीपी माझाचे कोल्हापूर प्रतिनिधी रणजित माझगावकरनी हा विषय माध्यमांमध्ये पहिल्यांदा घेतला, सविस्तर मांडणी केली। त्यामुळे ह्या महाराष्ट्राला एक महिला पोलीस अधिकारी 2 वर्ष गायब आहे आणि पोलीस खातं लक्ष देत नाही, ह्या आमच्या म्हणण्याला एबीपी माझामुळं बळकट आलं होतं। आज जो आमचा आनंदाचा दिवस आहे म्हणायला लागेल, कारण ह्या 4 आरोपींना एकसारखी शिक्षा व्हायला पाहिजे होती, परंतु काही तांत्रिक बाबी असतील, ह्यामध्ये तपासामध्ये 2 वर्ष गेली, जे गुन्हा दाखल करला त्यामुळे काही लूज फॉल्स राहिले असतील किंवा जो एव्हिडन्स पाहिजे कोर्टासमोर पुराव्याशिवाय कोर्ट नाही बोलणार त्या गोष्टी राहिल्या असतील, त्यात तो आरोपी सक्सेस झाला। परंतु आज जो निकाल लागला त्यात समाधानी आहे। नाही, तसा दबाव काय नव्हता, पण त्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बाबी होत्या ज्याच्यामध्ये बदली झाली होती, प्रमोशन झालं होतं आणि पुन्हा या केसमध्ये मला घेण्यात आलं। चेन ऑफ एव्हिडन्समध्ये ब्रेक झाला होता, परंतु ते नंतर आम्ही सगळे जुळवून आणून कोर्टासमोर प्रोड्यूस केलेले आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।